जय हिंद मित्रांनो, बघा समाज कल्याण विभाग भरती 2024 आपण आज गट व अधिकारीसाठी मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत, ते TCS पॅटर्ननुसार. तर बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. कारण बघा, अतिशय टॉपचे प्रश्न आपण आज प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासत आहोत आणि आपण दररोज असे जे आहे 15 प्रश्नांचे क्विज तुमच्यासाठी आणणार आहोत. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले आहे. तर बघा, लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन जे आहे शक्य झालेलं आहे. पर्याय क्रमांक प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रिठावर दिवा लावणे. या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. तर बघा, रिठावर दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ हा वंश चालविणे हा आहे. वंश चालविणे. रिठावर दिवा लावणे वाक्प्रचाराचा अचूक अर्थ हा वंश चालविणे हा आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरील जीके जीएसची प्लेलिस्ट, मॅथ रिझनिंगची प्लेलिस्ट आणि मराठी व्याकरण या तिन्ही जे प्लेलिस्ट आहे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर अवेलेबल केले आहेत. आणि त्या तिन्ही प्लेलिस्ट मी खाली आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. तुम्ही तिथून जे सर्व व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. कारण बघा, तुमच्यासाठी ते व्हिडिओ जे आहेत खूपच IMP आहेत. कारण खूपच महत्त्वाचे प्रश्न आपले त्यामध्ये काढण्यात आले आहेत. त्यामुळे एक बार पाहून घ्या. तुमच्या जे आहे जवळपास 10 मार्क त्यामधून फिक्स होणार आहेत. त्यामुळे अवश्य बघा. पुढे, सभेत धीटपणे बोलणाऱ्या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अचूक शब्द कोणता आहे. तर बघा, सभेमध्ये धीटपणे बोलणाऱ्या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता, तर सभाधीट हा आहे. पर्याय क्रमांक. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा काय. तर बघा, इथं केळ्यांचा हे कोळ्यांचा नसून केळ्यांचा. तर बघा, जसं किल्ल्यांचा जुडगा तर तसा केळ्यांचा हा झुबका हा असतो. झुबका. पर्याय क्रमांक. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात. तर बघा, आता संबोधन दर्शवताना स्वल्प विराम हे जे आहे विरामचिन्ह वापरले जाते. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. लताबाई सुरेल गीत गात होत्या. या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, लताबाई सुरेल गीत गात होत्या या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर होत्या म्हणजे जे आहे होते, होतेच राहिलं तर इथं आपल्याला भूतकाळ असं समजून घ्यायचं आहे. तर होते म्हणजे अपूर्ण असणार आहे. तर बघा, अपूर्ण आहे का हा. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. होत्या म्हणजे अपूर्ण. आहे. जर आहे म्हटलं असतं तर अपूर्ण वर्तमान काळ आपण घेतले असतो. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक क आहे. परिणामबोधक संयुक्त वाक्य बनवताना कोणत्या उभयनवी अव्ययांनी वापर होतो किंवा कोणत्या उभयनवी अव्ययांचा वापर होतो. तर बघा, परिणामबोधक संयुक्त वाक्य बनवताना म्हणून व सबब या दोन जे आहेत उभयनवी यांचा वापर केला जातो. पुढे बघा, आता 8वा प्रश्न. कठीण समय येता कोण कामास येतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, कठीण समय येता कोण कामास येतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर प्रश्नार्थी आहे. या वाक्याचा जे प्रकार आहे ते आहे प्रश्नार्थी. कारण बघा, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे हे एक लक्षामध्ये ठेवा. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, जितेंद्रिय या शब्दाचा समास हा आहे बहुर्विही हा समास आहे. पुढे, संत म्हणती सप्तपदे सहवासी सख्य साधुसी घडे या ओळीतील अलंकार ओळखा. तर बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासी मुख्य साधुशी घडे या ओळीतील जे अलंकार आहे ते आहे अनुप्रास हा अलंकार. पुढे बघा, 11वा. खालीलपैकी तेलुगू भाषेतून आलेला शब्द कोणता आहे. तर बघा, आता तेलुगू भाषेतून आलेला शब्द हा आहे चेंडू. काडतूस हा जो शब्द आहे काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे. आणि तूप हा शब्द जो आहे गुजराती भाषेतून आलेला आहे. तूप हा शब्द. पुढे, प्रसादराव गरम दूध आवडते. तर बघा, प्रसादरावला इथे घेऊ आपण.
प्रसाद हे वाक्य असं आहे, प्रसादरावला गरम दूध आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा. तर बघा, प्रसादरावला गरम दूध आवडते या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर इथं जास्तीत जास्त काय करतात बघा, आता प्रसादच घेतात. कारण बघा, वाक्य पुरुषाकडे जास्त लक्ष देतात आणि प्रसाद करून इथे उत्तर चुकतात. तर इथं आपल्याला काय कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता कसा ओळखू शकते आपण? तर बघा, प्रसादरावला आवडणारं काय आहे इथं वाक्यामध्ये? तर गरम दूध आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ असणार आहे. गरम दूध हे आपल्या वाक्यातील कर्ता असणार आहे. पुढे, कुलीन हा शब्द शब्दसिद्धीचा कोणत्या उपप्रकारातील आहे? तर बघा, कुलीन हा जो शब्द आहे हा शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? तर शब्दसाधित या उपप्रकारातील आहे. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास खालील कोणते चिन्ह वापरतात? तर बघा, आता स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण हे चिन्ह जे आहे वापरले जाते. शेवटचा प्रश्न, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर बघा, लेखन नियमानुसार तुम्ही शुद्ध शब्द जे आहे ओळखून हा 15 प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्या सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आणि मेन म्हणजे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करून टाका. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्या. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.